आता पुढील वृत्त आहे धाराशिव जिल्ह्यातून। पार्वती मल्टीस्टेट बँकेशी निगडीत ही बातमी असून लोहारा तालुक्यातील मौजे होळी येथील शेतकऱ्यांनी या पार्वती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये भरलेले पैसे परत न भेटल्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आंदोलन केले। याबाबत एनटीव्ही न्यूज मराठीने बातमी प्रकाशित केली होती। एनटीव्ही न्यूज मराठीच्या बातमीचा परिणाम होत असून या शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे। पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त। पार्वती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांची लोहारा तालुक्यातील सास्तूर या शाखेत मौजे होळी येथील काही शेतकऱ्यांनी पिग्मी, आरडी, एफडी आणि बचत अशा विविध प्रकारे ठेवी केल्या असून अडचणींच्या काळात पैशांची मागणी केल्यावर संबंधित बँकेतर्फे उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली, असा उल्लेख माजी मंत्री बच्चू कडू यांना पीडित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी आणि त्यांच्या आंदोलनाबाबत एनटीव्हीने बातमी प्रकाशित करताच आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा उमरगा लोहारा विधानसभा उमेदवार सातलिंग स्वामी यांनी प्रत्यक्ष लोहारा येथील होळी गावाला दिनांक 11 ऑगस्ट रोजी भेट देत पीडित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी पीडित शेतकऱ्यांनी निवेदन दिले। सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना या निवेदनामध्ये व्यक्त केलेल्या आहेत। निवेदन मला मिळालेलं आहे। निश्चितच हे निवेदन मी बच्चू भाऊंपर्यंत या शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवेन आणि या शेतकऱ्यांना मी आत्ताच सांगितलं तेव्हा तुमचा रुपया बुडणार नाही। रुपया तुम्हाला जेवढे काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात किंवा जेवढे काय तुमच्या आर्थिक ठेवी त्या बँकेमध्ये आहेत त्या सर्व ठेवी तुम्हाला मिळतील, पण त्याला वेळ लागेल। उद्याच द्या म्हणणार उद्या होणार नाहीत। निश्चित या प्रकरणी बच्चू भाऊंना सांगून पुढील पाठपुरावा करण्यास मी विनंती करतो। सास्तूरच्या शाखेत शेतकऱ्यांनी अनामत ठेवी, बचत, पिग्मी तसेच अनेक प्रकारच्या आर्थिक प्रकरणांतून पैसे या बँकेत जमा केले आहेत, परंतु आर्थिक अडचणीच्या काळात म्हणजेच शेती मशागत, पेरणी, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, शाळेची आणि शिकवणीची फी अशा अत्यावश्यक कामांसाठी आपल्या कष्टाचे हक्काचे बँकेत ठेवलेले पैसे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या शेतकऱ्यांना, या गावकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो, येत्या काही दिवसात आता तुम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे, त्या निवेदनातून काही नाही झालं तर तुमचा लढा संभाजी ब्रिगेड हातात घेईल आणि तुमच्यासोबत खंबीरपणे लढून तुमच्या शेतकऱ्यांना ज्या लोकांच्या ठेवी आहेत, ज्या लोकांचे पैसे त्या ठिकाणी आहेत, त्या शेतकऱ्यांना, त्या गावकऱ्यांना पैसे कसं मिळत नाही याच्या पुढे संभाजी ब्रिगेड वगैरे हा संभाजी ब्रिगेडची पुढची भूमिका असते। शेतकऱ्यांना घेऊन याच्या पुढची भूमिका कलेक्टर ऑफिसवर जाऊन संभाजी ब्रिगेडकडून मी स्वतः तुमच्यासाठी आत्मदहन करायला तयार आणि तुमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार। पोलीस प्रशासन येऊन त्या उपोषणाला तिने हे दिलं की तुम्हाला कारवाई करून तुम्हाला न्याय मिळवून देईल आणि 30 ते 1 तारखेपर्यंत तुमचं काम होईल। आता 10 दिवस झालं, आज उद्या परवा मी चालू आहे, चौकशी चालू आहे, कारवाई होईल आणि महत्वाचं FIR फाडायच्या गोष्टीसाठी त्यांनी टाइम लावत आहे आणि प्रत्येक वेळेस एकच म्हणतायत की होईल काम, आमचं त्यांचं कारवाईचं काम चालू आहे। 30 तारखेला मी आत्मदहनासाठी बसलेलो होतो। बसल्यानंतर पोलीस प्रशासन येऊन आम्हाला FIR फाडतो म्हणून आश्वासन देऊन आम्हाला हे केली। आज 8-10 दिवस झाली FIR काय फाटल्या नाही, पण आज त्याच्यामुळे आम्ही आज बच्चू भाऊला एक निवेदन दिलेलं आहे। प्रतिनिधी सचिन बिद्रे, एनटीव्ही न्यूज मराठी, लोहारा, धाराशिव।